नमस्कार भावा बहिणींनो, कसं काय चाललं आपलं भावा बहिणींनो. पाणी भक्कमच पडायला लागलं बाबा आमच्याकडं. तुमच्याकडे पडत असन, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पडतंय म्हणते बाबा पाणी. आता कसं आहे भावा बहिणींनो, त्या बघा तुम्ही त्याला आता बसता येत नाही. पहा आता तुम्ही त्याला दुखणं भरून आहे टोंगऱ्याले, तर सुमीचा पल्ली म्हणते येत आहे. आता का झालं वा सांग बरं. पाय दगडावून घसरून गेला, बदकन आदरली असं अशी कधी पडली. दगड असा रद्दर होता खरा, म्हणजे धरलं असं पाय. आता गाड नाही म्हणलं, तिथं पाणी होतं, गाळांना पाणी गुंडी होता एवढा एवढा, त्याच्यावर मारली. त्या असा गंडूनच गेला, असा उभा झाला. असा उभा झाला तर पटकन अशी उघडीच पडली. पूर्ण भरली गाडलं ना, पोटामध्ये दुखलं पाय, मग हात पाय. आता खूप दुखणं आलं. आता ते मागं दुखणं, रानात जाणं कसं होते का, आता कुठं दवाखान्यात जावं लागते काय. बाया तर बाया भेटत नाही, आणि कोणती गाडी भेटत नाही, पुन्हा डवरू देत नाही ना, काही होत देत नाही या पाणी. वावरात गेली तर हा भानगड आहे आता आमच्या जीवनामध्ये, काही ना काही चालूच आहे ते नुकसान. पाणी येत आहे म्हणलं, आता काय जाऊ दे म्हणलं. चालली आली आपलीच होती रानात, चालली आली. चहा करणं होईन का, चहा करतो म्हणते तर. आता बसली आंध्रे बापू ते गंजा हा बापूला काय म्हणलं. हो बापू आत्ता आला पावसामध्ये. आत्ता 2:30-3 वाजले भावा बहिणी ना. बापू आत्ता आला वल्लाहून, दिवसभर वल्लाहून बकऱ्या चालल्या. आत्ता आला बापू. सुमित्रा सकाळपासून गेली, वल्ली हो निर्णय केले म्हणते, आणि येता येता पडली तिथं. उद्या आता आपत आहे आता वादामध्ये. उद्या पुन्हा कसं होते कामचं निधन. हो अरे वा, गोष्ट खराब झाली भावा बहिणींनो, काही खरं नाही. आमच्या जीवनात काही ना काही भानगडच आहे ते एक ना एक. आता कमी त्रास देणे तुला स्वयंपाकीने करायला होऊन असं चालूच देत नाही. आता त्यातून लंगडत लंगडत कशी तरी अशी करत कशी तरी आली. असं वाटे का त्याचं लढून दिली मी गदगदा. पहा आता कमी दुःख लागलं. ठेवाशी तरच झालं तर मग उठणं सोय नाही. ठेवाशी नाही का चालता बोलतो आपलं पाईप जोडताना त्या उठली कशी तरी तो झाल्या का काय येतोय हाताने का चढा गेला. बांगडी तुटली, 2 बांगड्या होत्या का, एकच राहिली बांगडी. बेकार झाली कंडिशन. बदकन आदरली तशीच. येतं लागलं ढोकरं थोडस, कारण अशीच पडली उघडी. आता बापूंचं जेवण झाल्यावर कर ना हे चहा. गेला गुन्हे साखर दे. बापूचं जेवण झाल्यावर कर ना चहा. हो हा हो. बापूच कर म्हणलं, तुला तळत जाईन ना. बसून काही बसून नाही राहिलं तर अशी कर लागते, असं सिद्ध पाय कर नाही देत. काय येत या पाण्याला तर पाण्याला इस्तो लागून गेला. नुसतं पाणी येतं, डवरू देत नाही, निंदा करू देत नाही, आणि ना गथाडा वाढत चालला भारात. काही खरं नाही. लालवाली बांबला ते फासुलीन लावा, फासुलीन त्याने दुखणे असते. आपल्या बकऱ्याला आणली होती फासुलीन. असं आहे तिकडले घरी असन ना, काय का पा लागेल असं तर पाय तिकडले घरी आहे वासुलीन. बापू फासुलीन आण बरं, फासुलीन सिद्ध पाय नाही करू देत. फासुलीन आण तिकून. बापू जेवायला बसला का तिकडे जाऊन. जेवत आहे बापू खरं, जेव दे मग लावतो. अशी आता गोष्ट आहे ते. आता भावा बहिणी काय म्हणावं आता, काही ना काही जायतेच आता. टोंगरा केळा मोठा. कोणतं लावा सांगा आता भाऊ बहिणीनं. तुम्ही त्याला गुडघा दुखला म्हणते, पडल्यामुळे लागलं म्हणते. दगडा पडली होता का टोंगरा. दगडावून घसरला पाय. आठ भरला तो मला तुझ्या मातीमध्ये गल्ला का पाय टोंगरा. टोंगरा मातीत गेला पूर्ण. ते आठ भरला टोंगले सवय पडल्यामुळे. माती गोटे होते त्याचं, माती गोटे. आठ भरला ते आता. मुगलाच्या मेऱ्यावर पडली बदकन. हो आपतच. पाण्या पावसाचं म्हणलं पटपट जातं म्हणलं. पाणीच तसं आहे तर का करायचं. खूप येत होता, वाट होत काहीच नव्हतं. नाही गोटा हे झाला असता तरी
राजीनामा होत होतं. घराला काहीच नव्हतं. तिकडे करायची ढोरं जाऊ जाऊ तिथे हे झालं हो ना. त्याच्या तिथे जाते ना ढोरं. गोटा पाच पडला होता खरं. हा तिथं एक गोटा आहे. तो त्या दिवशी मी लाद दिली ना, इकडं तिकडे गेला घसरत. तो गोटा तसा आहे तिथं, म्हणलं आता टाकलेला गोटा होतो. मला वाटतं का फसूनच आहे खरं. तो गोटा नाही, हो. मी कोणता गोटा का म्हणलं. तसंच पाईप टाकल्याबरोबर आता ह्या ते तर बरोबर त्याला लागते गाडण्याचं. कशी टाकली. पाणी पडू देत नाही. वावरात असं रानात खूपच गदाडा झाला. अरे रामाला एकदा निमलं बाया घालून आता पुन्हा जशान तसं झालं. पहिलं निमली आता भेटतही नाही बाया. आता बाया भेटत नाही. जिकडे तिकडे सुरलाय बाया. गरीबाच्या यायला पाहत नाही भावा बहिणींना. आमची शेती थोडकी आहे शेती. जिथं ज्याची मोठी शेती आहे त्याला जाते. लोकांना बाकीचे तणनाशक फवारलं होतं तेव्हा त्या बाया रिकामचोट होत्या, त्या आमच्या आल्या. आता त्या बायाले कामं भेटलं, त्या बाया अजिबात येत नाही आता आमच्या. बहुत गरीबाच्या कामावर बाया येत नाही. तणनाशक आणून फवारावं लागते का आता? तणनाशक फवारलं तर पराठींना मार खाते पराठी. अशी भानगड आहे आता. आता शेवटी उपाय राहत नाही. पाणी तर पाणी पुन्हा फवारू देत नाही पुन्हा. दवाखान्यात जावं लागते आता. गणेशच्या गाडीवर घरचं निघणं लागा. पाण्या पावसात दवाखान्यात न्यायची आपत आहे पुन्हा. तर बरोबर आहे त्यानं. चालणं होत नाही. तुमचं येतच जायची. त्यांनी मला लागेल कसं आहे त्याला का तुमचं झापड्यामध्ये जायची हे नाही आहे. मग. फक्त नेऊन काहीतरी ते लावून करून आता काय बसवा लागला. खराब गोष्ट झाली भावा बहिणीनं. आता हे पाणी तर पाणी एवढं आहे आता भावा बहिणीनं. हे पटून नाही राहिले या पाण्याचं कसं खराब. 10-12 दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू आहे. काल थोडंसं फक्त 2-3 घंटे न्यायला झालं. मग 2-3 घंटे न्यायला आता जमलं म्हणलं. हा माती जमलं. हवामान अंदाज सांगेल गुगलवर. पाणी येत नाही मध्ये अजून द्या झालं पुन्हा चालू. हा अंदाज काही कामाचा नाही. अरे वा गोष्ट पाण्याची. पाणी वापरू देत नाही. मग कसं होईल का? शेतकऱ्याचं कसं करावं. शेतकऱ्यानं काही कळून नाही राहिलं. खराब कंडिशन आहे आजकाल शेतकऱ्याची. आजपर्यंत आम्ही शेती वाव नाही. भावाकडे शेती होती तर आमचं गोटाट जागा असल्यामुळे जास्त पिकत नाही. तर भावाकडे देऊन दिली होती मी शेती. आता मलाच नुपं चालली तर मी शेती व्हायला लागलो गेल्या वर्षीपासून 1.5 एकर. ते पुन्हा असे पाणी लागली आता. ह्या वर्षी मी 7 वर्षापूर्वी शेती वाहिली होती तेव्हा येत तसंच असेच पाणी असं किंवा नाही दुष्काळ होता. पिकलंच नाही आम्हाला. शेवटी मी बकरे घेतले. मग बकरीवर जीवन जगायला लागलो. या आता लपडा पाण्याचा पण झाला पुन्हा चालू. आमच्या जीवनामध्ये काही फायदा नाहीच. पाण्या पावसाच्या बकऱ्या जगत नाही. का त्या गोठा याच्यात नाही नेंद्यामध्ये पापून जगत्यात गोठा जागेत. का तिथं चारा नाही फारा नाही. आत्तापर्यंत चालल्या बापुले कुटारे जास्त नाही का तेवढं ते बरं झालं. कुटा थोडंसं निघलं तुरीचं. आहे तर पाण्या पावसाचं ठेवलं राखून. जास्त तुरी झाल्या नाही त्यामुळे कुटारे कमीच आहे. भावाबहिणीने कसं आहे थोडंसं राखून ठेवलं पोटात. पाण्या पावसात मांडाले होते म्हणलं. जागा झाली का आपली फुल नाही तर. तिथं एका काय हां काय भावाबहिणी व्हिडिओ बंद पडला का बाबा आपला. काही खरं नाही माणसाच्या जीवनात. काही नाही काहीतरी व्हिडिओ जागा फुल झाली का व्हिडिओ बंद पडते. दुसरा चालू होते रेकॉर्डिंग असं वाटतंय मला.